महत्त्वाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाच्या समोर आदिवासी विभागातील वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आंदोलनकर्ते देखील या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रध्वजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। या ठिकाणी ध्वजारोहण पार पडते आणि दुसरीकडे हे सगळे आंदोलक जे आहे ते देखील या ठिकाणी या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे। त्याची ही दृश्य आहे नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाच्या समोरची ही सगळी दृश्य आहे। हे आंदोलक आपल्याला एका बाजूला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त या आंदोलकांच्या आणि वादी आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या मध्ये पोलिसांची एक मोठी भिंत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। एका बाजूला हे आंदोलक राष्ट्रगीतामध्ये सहभागी झालेले आहे, समोर आदिवासी विभागाचे अधिकारी जे आहेत ते देखील त्या ठिकाणी ध्वजारोहण करतायत तर दुसरीकडे पोलीस बांधव जे आहेत ते देखील अशा पद्धतीनं कर्तव्यावर राहून ध्वजारोहणामध्ये सहभागी झालेले आहे। पोलिसांची एक मोठी भिंत अशा पद्धतीनं आदिवासी विभाग आणि या आंदोलनकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही आंदोलनकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया। आज स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय, मात्र तुमचा प्रश्न सुटत नाहीये, तुम्ही देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, काय भावना? सर, आज आमच्या आंदोलनाला 36 दिवस झालेले आहेत। आम्हाला आशा होती की 15 ऑगस्टच्या आधी आम्हाला आमचा न्याय मिळेल, पण शासनाला त्यांनी काहीच गांभीर्य घेतलेलं नाहीये। आमच्या एकदम साधारण मागण्या आहेत दोन, की आमच्या जे 21 मे 2025 जे GR त्यांनी काढला आहे बाह्य स्रोताचा तो त्यांनी रद्द करावा आणि वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना त्यांनी पुनर्रस्त या 25-26 आमच्या शाळेवर हजर करावे। तुम्ही राष्ट्रगीतामध्ये सहभागी झाला, आज ध्वजारोहण एका बाजूला झालं, दुसरीकडे मात्र एक पोलिसांची भिंत आदिवासी विभागामध्ये आपल्यामध्ये पाहायला मिळाली, ही तफावत आजही आहे। सगळ्यात महत्त्वाचं मी माझ्या देशाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि लोकशाहीच्या या देशामध्ये दडपशाही चालू। आम्ही काल विनंती करूनही जर आमच्या 1-2 प्रतिनिधींना मध्ये घेत नसाल तर यापेक्षा या दडपशाही सरकारच्या फार वाईट यांना प्रत्येक वेळी जर अशा शिक्षकांकडून जर यांना भीती वाटत असेल, आम्ही दहशतवादी आहोत, आम्ही आतंकवादी आहोत, आम्ही गेल्या दिवसापासून इकडे बसून आहे, कधी कुणाला दगड छोटा खडा मारला नाही। अहो, या देशाप्रती आमच्याच लोकांनी बलिदान दिलंय। अहो, इव्हन आम्ही काल दिलेला शब्द सुद्धा बघा, इथे आमच्या समाजाचे झेंडे होते ते सुद्धा उतरले, कारण आचारसंहिता म्हणते की आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या आधी कुठलाही ध्वज फडकू नये। आम्ही उतरले आमचे झेंडे, तरी सुद्धा जर बघून हे जर असं करत असतील तर हे चुकीची बाब आहे। यांनी हे विसरू नये, आजही आम्ही त्यांचेच कर्मचारी आहोत। यांनी आमचा हक्क हिरावून घेतला स्वातंत्र्याचा, शाळेवर जाऊन ध्वजाला सलामी देण्याचा हक्क हिरावून घेतला, तरी सुद्धा आम्ही मोठ्या मनाने या ठिकाणी शेवटी एक देश एक झेंडा इथे उभं राहून आम्ही सलामी, आम्हाला नाही पुढे घेतलं पण आम्ही आत राहून तरी सलामी दिली, सन्मान केला। परंतु आता माझ्या देशातल्या सर्व नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, आमचा अंत बघितला जातो आणि कुठेतरी संविधान संपवण्याचं काम हे 100% सरकार करतंय। आपण बघतोय हे आंदोलन करते आहे, गेल्या 35-36 दिवसांपासून हे या ठिकाणी आंदोलन करताय, मात्र हे संविधान संपवण्याचा हा घाट आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। इतकंच नाही आहोत का अशा प्रकारचे सवाल देखील त्यांनी सरकारच्या समोर उपस्थित केलेला आहे। ही दृश्य आपल्याला बरंच काही सांगून जातात। त्यामध्ये पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आतमध्ये आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांचं ध्वजारोहण सुरू आहे, स्वतः या विभागाच्या आयुक्त आतमध्ये आहे आणि यातल्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं की आमच्या 2-4 प्रतिनिधींना ध्वजारोहणामध्ये सहभागी होऊ द्यावं, मात्र तरी देखील यांना परवानगी नाकारण्यात आली। मात्र ही परवानगी नाकारलेली असताना देखील हे सगळे लोक बाहेर राष्ट्रगीतासाठी उभे राहिले आणि राष्ट्रध्वजाला त्या ठिकाणी मानवंदना दिली आणि इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या आदिवासी बांधवांचे जे ध्वज आहे ते त्या ठिकाणी उतरवून ठेवले आणि राष्ट्रध्वजाचा त्यांनी सन्मान ठेवलेला आहे। त्यामुळे आता इतकं सगळं करून देखील या लोकांचा जर प्रश्न सुटत नसेल तर सरकारने या सगळ्या प्रकरणाला गांभीर्याने घ्यावं अशा प्रकारची मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।